नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR जीनियस अकॅडमीमध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। बघा, तर आपण महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 विद्युत सहाय्यक आणि इतर तत्सम पदासाठी घेऊन आलोत अगदी सोप्या पद्धतीने वजाबाकी। ओके नाही, या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण बेरीज शिकलो आणि हे सर्व अंकगणित, बुद्धिमत्ता किंवा मराठी भाषा याला कमीत कमी वेळ लागावा आणि तो वेळ आपण तुमच्या कुठल्या टेक्निकल प्रश्नासाठी वापरता यावा, यासाठी ही सिरीज आम्ही सुरू केली। तर निश्चित आमच्यासोबत चला, अगदी कमीत कमी वेळात ज्याप्रमाणे आपण बेरीज शिकलो त्याचप्रमाणे आपण वजाबाकी शिकूया। कमीत कमी वेळात आपण प्रत्येक प्रकरणावर चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला कमीत कमी वेळ लागला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। तर चला तर मग आपण वजाबाकी शिकूया आज। बघा, वजाबाकी शिका अगदी सोप्या पद्धतीने, ठीक आहे। बघा, चला जाऊ द्या। बघा, आता आपण काय करत असतो माहिती आहे का, हातचा घेऊन वजाबाकी करत असतो। तर असं करायचं नाही। नियम नंबर 1 काय माहिती आहे का, एक नंबर काय म्हणतो माहिती आहे का, दशक स्थान एकक स्थान 10 मधून वजा करूया। एकक स्थान 10 मधून वजा करूया आणि नंबर 2 उर्वरित स्थान 9 मधून वजा करूया। 9 मधून वजा करायचे। आणि लक्षात आपल्या म्हणजे काय होईल माहिती आहे का, काय म्हणता येईल त्याला, उगीच आपल्याला हातचा वगैरे घ्यायची गरज पडणार नाही। पहा मी कसं करतोय, मी काय म्हणालो तुम्हाला, बघा असं करूया, 10,000 आणि 482 आपल्याला काय करायचं माहितीये का, दशक स्थान मी काय म्हणालो तुम्हाला 10 मधून वजा करूया। मग 10 मधून 2 गेले किती राहिले, 8 राहिले। आता बाकीची स्थानं 9 मधून वजा करायची। 9 मधून 8 गेले किती राहिले, 1 राहिला। 9 मधून 4 गेले किती राहिले, 5 राहिला, हो ना। आता बघा, इथे आपण हातचा घेत असतो तर आपल्याकडे उरलेत किती, 10। मग 10 पेक्षा 1 न कमी संख्या कोणती, 9। 9 लिहायची, 1 न कमी करू, हो ना। लक्षात, अशा प्रकारे हे होतं आपलं 9,518। आपण काय केलं दिसतं ना या येलो पेन न, हा आलं लक्षात। तर आता आपण इथेच करूयात का, मग बघा मी काय म्हणालो तुम्हाला, हा जो आहे एकक स्थानचा तो 10 मधून वजा करूया, किती राहिले, 8। दशक स्थान 9 मधून वजा करूया, 9 मधून 8 गेले, 1 राहिला। शतक स्थान देखील 9 मधून वजा करूया, 9तून 4 गेले किती राहिला, 5। आता आपल्याकडे 10 राहिला, 10 - 1 करूया, 9,518। काम खतम। किती वेळ लागला आपल्याला, अगदी काही क्षण, पाहिल्याबरोबर जमतं, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, हो ना। बघूया दुसरं, 40,000 मधून बघा काय होईल, हा 10 मधून 8 गेले, हा 9 मधून किती 2 राहिले, हा 9 मधून 8, हा 9 मधून 8 आणि इथे किती 3, 38,828 असं आपलं उत्तर येईल। बघा, 40,000 पुढे 4 शून्य आणि 1172 वजा एकक स्थानचा 10 मधून वजा करूया, 10तून 2 गेले, 8 राहिले। हा 9 मधून वजा करूया, 2 राहिले। हा 9 मधून 8 राहिले, हा 9 मधून 8 राहिले आणि 4 - 1 3। 1 न लहान घ्यायचं, 1 न काय करायचंय, लहान घ्यायचंय। 38,828 असं आपलं उत्तर आलं, ओके नाही। पहिले मी 0 असलेले घेतले, नंतर देखील घेऊया, ही प्रॅक्टिस व्हावी यासाठी। बघा आता हा काय करूया आपण, 10 मधून वजा करूया, काय राहिला 5। हा 9 मधून 3, हा 9 मधून गेला 0, हा 9 मधून 1, हा 9 मधून गेल्यावर किती राहिली 5। आता किती, म्हणजे याला 1 न कमी घ्या आणि 5 ला 5, 58, 51, 0, 35 असं होईल। आलं लक्षात तुमच्या, अशा प्रकारे आपल्याला एक करता येईल। आता पाहूया 5 आणि 48,965
एकक स्थान 10 मधून वजा करूया म्हणलं मी, म्हणजे 10तून 5 गेले 5 राहिले. हा जो दशक स्थान आणि इकडचे स्थान उरले ते 9 मधून वजा करायचे. 9तून 6 गेले 3 राहिले, 9तून 9 गेले 0 राहिले, 9तून 8 गेला 1 राहिला, 9तून 4 गेला 5 राहिला. हो ना. आता हा जो 9 आहे तो 1 न कमी करायचा आहे 8 आणि 5 ला 5 असं होते. पाहिल्याबरोबर फक्त लिहिता येतं आपल्याला वजाबाकी या पद्धतीने. ओके नाही. फक्त एक अट महत्वाची काय माहिती का, एकक स्थान 10 मधून वजा करा आणि उरलेले स्थान 9 मधून वजा करा. हे बघूया आता. आता काय उरलं माहिती आहे का, 10तून 2 गेले 8 राहिले, 9तून 6 गेले 3 राहिले, 9तून 4 गेले 5 राहिला आणि 10तून 1 गेला 9538 झालं. काय काम होतं आपलं, अगदी कमीत कमी वेळात हे जमलं आपल्याला. बघा ही कॉम्प्लिमेंट अगदी महत्वाची आहे. बघा जेव्हा दोन संख्यांची बेरीज 10 येते तेव्हा त्या संख्यांना एकमेकीच्या पूरक संख्या म्हणतात. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची, पूरक संख्या बेरीज आणि वजाबाकीमध्ये अतिशय महत्वाची आहे. हो ना. कशी ते पाहूया आपण. बघा 0 अधिक 10 10, 1 अधिक 9 9, 2 अधिक 8 10, 3 अधिक 6 10, 4 अधिक 7 10, 5 अधिक 5 10, 6 अधिक 4 10, 7 अधिक 3 10, 8 अधिक 3 2 10, 9 अधिक 1 10. म्हणजेच काय, 1 ची पूरक संख्या 9 आहे, 9 ची पूरक संख्या 1 आहे, 2 ची पूरक संख्या 8 आहे, 8 ची पूरक संख्या 2 आहे, 3 ची पूरक संख्या 7 आहे, 7 ची पूरक संख्या 2 आहे, 4 ची पूरक संख्या 6 आहे, 6 ची पूरक संख्या 4 आहे. कारण काय, 4 अधिक 6 बरोबर 10. दोन संख्यांची बेरीज 10 येते तेव्हा त्या संख्या एकमेकींच्या पूरक संख्या असतात असं म्हणतात. आणि लक्षात तुमच्या हे एवढं लक्षात ठेवा, खूप सोपं आहे लक्षात ठेवायला, अवघड आहे अशातला प्रकार नाही. बघा आता आपल्याला 854 मायनस 569 करायचंय. आपण काय करत असतो माहित आहे का, वजाबाकी करत असतो. इथल्या इथे देखील जमते बरं का, आपल्याला लिहायची काही गरज नाही, पण सुरुवातीची वेळ आहे त्याच्यामुळे काळजीपूर्वक समजून घ्या. बघा आता काय म्हणालो मी, नंबर 1 एकक स्थान काय आहे, 4 हा 9 पेक्षा लहान आहे की नाही. बघा अशा वेळेस काय करायचं, या 9 मधून 4 वजा करूया, किती राहिले 5. आता हा 5 आपण काय म्हणालो, पहिला एकक स्थानचा दशक 10 मधून वजा करूया, मग किती राहिले. बर 9तून 4 गेले किती राहिले 5 राहिले. एकक स्थान 10 मधून वजा करायचं म्हणजे 10तून 5 गेले 5 राहिले. आता या ठिकाणी देखील 5 हा 6 पेक्षा लहान आहे, म्हणजे 6 वजा 5 बरोबर किती 1. मग हा 1 9 मधून वजा करूया, किती राहिला 8. आणि लक्षात तुमच्या 6तून 5 गेला 1 राहिला, तो 9 मधून वजा करूया, 9तून 1 गेला 8 राहिला. आता बघा हा 8 हा 5 पेक्षा मोठा आहे, हो की नाही. मग काय करायचं माहितीये का, इथे 1 न संख्या वाढवायची, 6 झाली, 5 आणि 1 6, 8तून 6 गेले 2 राहिले, पर्याय क्रमांक 1 चं उत्तर. काम करतं. आपली गावरानी पाहूया, 8 5 4 भागीला 5 6 9. हो ना. आता इथून घ्यावा लागेल 1 आपल्याला, इथं राहिला 4, इथे झाले 14, 14तून 9 गेले किती राहिले 5 राहिले. पुन्हा आता 4तून 6 जात नाही, इथे 6 इथे 14, किती राहिले 14तून 6 गेले 8 राहिले, 7तून 5 गेले 2 राहिले. ही हच्छा घ्यायची काही भानगड पडणार नाही आपल्याला. आणि हे देखील अगदी कमीत कमी वेळात जमेल प्रॅक्टिस केल्यानंतर, खूपच सोपं आहे. इथले इथं करून पाहूया. बघा आता 4 लहान आहे, 9तून 4 गेला 5 राहिला, 10तून 5 गेले 5 राहिले, हो ना. 6तून 5 गेला 1 राहिला, 9तून 1 गेला 8 राहिला, इथे 1 वाढला, 8तून 6 गेले 2 राहिले, पर्याय क्रमांक 1 चं उत्तर. कमीत कमी वेळा लक्षात तुमच्या. अशा प्रकारे हे गणित होतं, खूपच सोपं आणि अगदी कमीत कमी वेळात आपल्याला जमेल. चला तर मग हे करा, 8745 मायनस 4599. आणि लक्षात तुमच्या मी सांगू, 9तून 5 गेले 4 राहिले म्हणजे 6, 9तून 4 गेले 5 राहिले म्हणजे 5 म्हणजे 4, 7तून 6 गेला 1 राहिला, 8तून 4 गेला 41 46, पर्याय क्रमांक 3. पाहिल्याबरोबर किती वेळ लागला, अगदी 10-15 सेकंद, एवढा देखील लागत नाही नजर टाकल्याबरोबर. एकदा पाहूया सविस्तर. बघा 8745 आणि वजा 4599.
आता हा 5 कसा आहे, 9 पेक्षा लहान आहे, म्हणजे 9तून 5 गेले किती राहिले, 4 राहिले, आणि 9तून 5 गेले 4 राहिले, तो 10तून वजा करूया किती, 6. पुन्हा हा 4 लहान आहे, 9तून 4 गेले 5 राहिले, पुन्हा 9तून 5 काढा 4 राहतील. आता हा 7 हा मोठा आहे, म्हणजे इथं 1 न वाढवावं लागेल. 7तून 6 गेला 1 राहिला, 8तून 4 गेला 4 राहिला. पर्याय क्रमांक 3 4146 उत्तर. अगदी कमीत कमी वेळात. आपण विचारही करू शकणार नाही. आपण तुमची जर यापेक्षा अधिक प्रॅक्टिस जर झाली, विविध 2-3 किती असो मोठमोठे उदाहरण असो, हे मी सोपे घेतले. आपण जेव्हा गुणाकार वगैरे किंवा सर्वच क्रिया एकदा कंचे भागू बेवेचे असतील उदाहरण, त्यावेळेस त्याविषयी चर्चा करू. अगदी कमीत कमी वेळात आपल्याला कशा प्रकारे सोडवता येतील ते. आणि लक्षात तुमच्या घ्या. किती राहिले, 9तून 2 गेले 7 राहिले म्हणजे 3, 6तून 5 गेला 1 राहिला म्हणजे 8. तर आता हा मोठा आहे म्हणजे 3 म्हणजे 3, हा 7 आणि 4, 473 83. पर्याय क्रमांक 2. फक्त आकडेच लिहिलेत आपण. फक्त काय केलं आपण, आकडेच लिहिले आणि त्यावरच आपण हे सर्व उदाहरणं केली. काय केलं मी, फारच डोकं लावलं नाही. बघा तर मग 87,652 आणि 40,269. हा 2 लहान आहे, 9तून 2 गेले 7 राहिले, आपल्याला एकक स्थान 10 मधून वजा करायचंय. 9तून 2 गेले 7 राहिले, तो 7 10तून वजा करा. आपण पहिल्या उदाहरणात लिहिलं तसं. काय उरेल आपलं 3. आता बघा हा देखील लहान आहे, 6तून 5 गेला 1 राहिला, 9तून वजा करा 8 राहिले. पुन्हा हा 6 मोठा आहे, इथे 1 न वाढवावं लागेल. 6तून 3 गेले 3 राहिले, 7तून 0 गेला 7 राहिला, 8तून 4 गेला 4. वरची संख्या मोठी आहे म्हणल्यावर करायची गरज नाही. वरची संख्या लहान असली तरच काय करायची, हो ना. वरची संख्या लहान असली तरच करायची. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 47,383 असं आपलं उत्तर आलं. त्यानंतर बघा आता ठीक आहे, या ठिकाणी 6 मोठा आहे, 6तून 4 गेले 2 राहिले, 7 देखील मोठा आहे, 7तून 2 गेले 5 राहिले. इथे 8 आणि 9, 8 लहान आहे म्हणजे 9तून 8 गेला 1 राहिला, आणि 10तून 1 गेला 9 राहिले. इथं काय 9तून 9 गेला 0 राहिले म्हणजे 9 राहिले. इथं काय 8तून 5 गेले 3 राहिले, 3 म्हणजे किती, 9तून 3 गेले 6 राहिले. 699 52 पर्याय क्रमांक 1चं उत्तर. 699 52 पर्याय क्रमांक 1चं उत्तर. लक्षात. आणि हा इथे 1 वाढल्यामुळे हा 0 येईलच, हो की नाही. म्हणजेच काय 4 5 9 8 7 6 आणि 38 99 24. बघा आता या ठिकाणी 6 मोठा आहे, म्हणजे आपल्याला 10तून वजा करायची गरज नाही. ऑलरेडी 6तून 4 जातात, जिथे जात नाही तिथे आपल्याला करायचा असतो. मग 6तून 4 गेले 2 राहिले, 7तून 2 गेले 5 राहिले. इथेच आलं आपलं उत्तर 52 आल्यावर. पण आता 8 हा लहान आहे, मग 8तून 9तून 8 गेला 1 राहिला, हा 10 मधून वजा करावा लागेल. 10तून 1 गेला 9 राहिला. आता 9तून 9 गेले 0 राहिले, आणि पुन्हा 9तून 0 गेला 9 राहिला. आता इथे काय पुन्हा 8तून 5 गेले 3 राहिले, 3 म्हणजे किती, 9तून 3 गेले 6 राहिले. इथे 1 वाढला म्हणजे 0. 69,952 असं आपलं उत्तर आलं. किती, 69,952 पर्याय क्रमांक 1चं उत्तर अगदी अचूक, कमीत कमी वेळात. बरं ठीक आहे. आणि लक्षात तुमच्या हे देखील करता येईल तुम्हाला. 567 वजा 389. बघा आता 7 लहान आहे, 9तून 7 गेले 2 राहिले, 10तून 2 गेले किती 8, पुन्हा हा 6 लहान आहे, 8तून 6 गेले 2 राहिले, आणि इथे किती 7, आणि पुन्हा इथे 1 म्हणजे 178. 178 असं आपलं उत्तर होतं. किंवा ही मिश्रांक पद्धत काय म्हणते हे एवढंच घेऊया. 5 6 7
आणि 3 8 9, हा वजा नाही, हा बार द्यायचा असतो बरं का. हा काय करायचा आहे, बार द्यायचा असतो. प्रत्येक खालच्या याच्यावर काय करायचा, बार द्यायचा आहे. मग 9तून 2 गेले 7 राहिले, 8तून 2 गेले, इथं तर 2, हा बार हा बार, हो की नाही. मग हा 22 जो झाला तो याला 1 न कमी करा आणि 100 - 22 करूया, 78, हो की नाही. तुम्हाला जी पद्धत वाटते ती पद्धतीने तुम्ही करा. मला वाटतं निश्चितच हे तुम्हाला समजले असतील अशी आशा करतो. खूप सोपी आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा. अगोदरची ही पद्धत आपली खूपच सोपी आहे, पण या पद्धतीने आपण केलं त्या पद्धतीने खूप सोपी आहे. प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेळ लागेल. इतर आपण जेव्हा घेणार आहोत तेव्हा अगदी अचूक पद्धतीने, हो की नाही, आणि कमीत कमी वेळात कशा प्रकारे आपल्याला सर्वच क्रिया करता येतील ते आपण पाहणार आहोत. तेव्हा आमच्या SR जीनियस अकॅडमीला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तेव्हा धन्यवाद. भेटूया उद्याच्या तासात.